26 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे। आता खरं तर हा दिवस नकोसा आहे। काही भक्तांसाठी असं असतं ना की महाराजांनी या दिवशी त्यांचा देह ठेवला होता, आणि काही भक्तांसाठी असं असतं की आजही महाराज आपल्यामध्ये निर्गुण स्वरूपात आहे, आजही महाराज आपल्यामध्ये आहे। भले त्यांचा अवतार कार्य त्यांनी समाप्ती केला, त्यांचा एक जो काही कार्य होतं ती त्यांची समाप्ती झाली, पण आजही महाराज आपल्यासोबत आहे आणि ती पदोपदी जाणीव करून देतात की हम गया नहीं जिंदा आहे। महाराजांचं हे शब्द जरी आपल्या कानी पडलं तरी खूप आपल्याला बळ वाढतं, आपल्याला भारी वाटतं की नाही महाराज आहे ना, बघून घेतील ते, आपण काय काळजी करावी। असंच ही स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी, कुठल्या सेवा कराव्या, काय गोष्टी कराव्या आणि गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी त्याच्याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा। सगळ्यात आधी जसं की मी तुम्हाला सांगितलं की काही लोकांना नको असणारा हा म्हणजे काय म्हणतो ना दिवस आहे स्वामी, ती साजरी कशी करावी, साजरी करणं म्हणजे काय, थोडी सण आहे का आपल्यासाठी की आपण हा साजरी करावा। पण बघा महाराज जेव्हा महाराजांनी त्यांचा अवतार कार्य समाप्ती करायची असं ठरवलं आणि त्यांनी जेव्हा तो समाप्ती केला तेव्हा त्याच्यानंतर तेच बोलले होते की हम गया नहीं जिंदा आहे। महाराज त्याच्यानंतर पण जेव्हा महाराजांनी समाधी झाली होती तेव्हा रोज बाळप्पा महाराज जवळ महाराजांची सेवा करायचे। त्याच्यानंतर एक दिवस महाराज त्यांना बोलले की बाळ्या तू आता काही इथे येऊ नको। तर या सगळ्या घटना आहे, पण आजही महाराज आपल्यासोबत आहे। ज्या पद्धतीने ज्या उत्साहाने आपण प्रकट दिन साजरा करतो त्या पद्धतीनं स्वामी पुण्यतिथी साजरी नाही करू वाटत आणि होतं ते असं। पण एक सांगू का, महाराज आजही आपल्यामध्ये आहे। त्यांचा अवतार कार्य जरी समाप्त झालेला आहे पण त्यांच्या लीला याच्यानंतर जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत महाराजांच्या लीला घडणार आहे। आणि महाराज बघा, महाराज नेहमी म्हणायचे की मला चमत्कार करायला आवडत नाही, पण तुझी भक्ती तुझी श्रद्धा इतकी दृढ असते की मला त्या गोष्टी करायला भाग पाडते। म्हणून आजही महाराज आपल्यामध्येच आहेत आणि ते आपल्याला सोडून कधीच कुठे गेलेले नाही आहे। आता गुरुचरित्र पारायणाची सांगता जे घरात बसलेले आहेत त्यांनी काय करावं, केंद्रात ज्या बसल्या आहेत त्यांचं सगळं केंद्रात होतं नैवेद्य, कारण आपण पारायणालाच केंद्रात बसणार आहोत तर नैवेद्य आपला केंद्रातच दिला जातो, म्हणून आपल्याला काही घरात करायचं टेन्शन नसतं। पण एक सांगायचं आहे, भलेही तुम्ही केंद्रात तुमच्या पारायणाची समाप्ती आहे, भलेही तुम्ही केंद्रात जाऊन स्वामी पुण्यतिथी साजरी करणार आहात, पण तुमच्या घरातही महाराजांची मूर्ती आहे हे विसरू नका। भलेही 7ला आपण, कारण मला माहिती आहे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी त्याच दिवशी पारायणाची सांगता होते आणि त्याच दिवशी नैवेद्य दाखवला जातो। खूप जास्त गडबड असते तरी सुद्धा लवकर उठून आपल्या घरातील तुम्ही देवपूजा आधी करायची आणि ते तुम्ही करतच असाल, कारण 7 वाजता आपलं ग्रंथाचं वाचन असतं, तर आपल्या घरातील देवपूजा करायची, महाराजांच्या मूर्तीवर छान अभिषेक करायचा। त्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा सगळं तुमचं कार्य करायचं आणि मग तुम्ही केंद्रात जायचं। नाही तर उठलं की निघालं असं नाही, घरातही महाराज आहे, भलेही केंद्रात मठात मंदिरात महाराज आहे, पण आपल्याही घरात महाराजांची मूर्ती आहे, त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करणं, त्यांचे षोडोपचार पूजा करणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे। त्याच दिवशी अजून अर्धा तास लवकर उठा आणि ती सेवा करा। आता ज्या महिला घरात गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांना 4 नैवेद्य दाखवायचे असतात। आता एक नैवेद्य दाखवायचा का, तर नाही, ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आधी एक नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांना दाखवायचा असतो, एक स्वामी महाराजांना दाखवायचा असतो, एक कुळदेवीला आणि एक आपल्या गुरुचरित्र ग्रंथाला, असे 4ही नैवेद्य एका जागेवर ठेवायचे। नैवेद्याला काय करू शकता, वरण भात भाजी चपाती काहीतरी गोड। आता गोड तुम्हाला काय जे तुम्हाला करता येईल, आता महाराजांना पुरणपोळी आवडायची तर ते करू शकता। श्रावणी शेंगा गुरुचरित्र ग्रंथामध्ये घेवड्याच्या शेंगा ज्याला आपण म्हणतो त्याचा उल्लेख केलेला आहे, तर आवर्जून तुम्ही या दिवशी घेवड्याची भाजी आवर्जून नैवेद्याला ठेवा, ती महाराजांना पण आवडायची आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे। म्हणून घेवड्याच्या शेंगा, श्रावणी शेंगा किंवा बीन्स ज्याला म्हणतो ती भाजी तुम्हाला करायची आहे। साधं वरण भात अगदी गोड, तुम्ही शिरा जरी केला, खीर जरी केली, जे तुम्हाला यथाशक्ती करायचं असेल ते तुम्ही करू शकता।
ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाला म्हणजे ब्राह्मण जोडपं जेवू घालायचं असतं. तुम्हाला जर ब्राह्मण जोडपं जेवू घालणं शक्य असेल किंवा जर तुमच्याकडे आलं तर आवर्जून तुम्ही ब्राह्मण जोडपं जेवू घाला. आता ब्राह्मण जोडपं मिळालं नाही किंवा काय तर तुम्ही एक शिधा, कोरडा शिधा करू शकता आणि मग तुम्ही ब्राह्मणाला तो देऊ शकता. आता बऱ्याच वेळेला लोकांचं असं ब्राह्मण जोडपं का तर तिथे उल्लेख केलेला आहे की ब्राह्मण जोडप्याला तुम्ही जेवू घालू शकता. आता ते का केलं आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्राह्मण जोडपं जेवू घाला आणि जर तुम्हाला वाटते की नाही आम्हाला दुसरं जोडपं जेवू घालायचं आहे त्यांना तुम्ही जेवू घालू शकता. तुमची इच्छा असेल ज्यांना तुम्ही जेवायला घालायचं काय जे तुम्ही केलं आहे ते त्यांना द्या आणि एक शिधा असतो ना कोरडा शिधा तो तुम्ही ब्राह्मणांना दान करू शकता. या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता ग्रंथात नैवेद्य जे आहे ते सगळे आपणच खायचे. गुरुचरित्र ग्रंथाला दाखवलेला जो नैवेद्य आहे जो ग्रंथ पठण करणार आहे त्याने खावा. बाकीचं एक एक ताट सगळ्यांना द्यावं. तो बघा तुमच्याकडे जर गाय असेल तर अतिशय उत्तम, तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. आता गाईची खूप अडचण होती की ताई आमच्याकडे गाय नाही आहे. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरातला आता समजा मी गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य मीच खाणार आहे. मग जे एक ताट असेल तर मी माझ्या नवऱ्याला देईल, एक ताट मी माझ्या सासूबाईंना देईल, एक ताट मी माझ्या मुलीला देईल किंवा मुलाला देईल की तुला जेवढं लागेल तेवढं खा. आता नैवेद्य भरताना आपण छोटे छोटे नैवेद्य भरतो, असं पूर्ण का ताट वरून भरत नाही. म्हणून ते सगळं घरच्यांनी खाल्लंच. गाय भेटली तर अतिशय उत्तम, नाही भेटली तर तुम्ही खाऊ शकता. आणि ग्रंथाला दाखवलेला नैवेद्य जो ग्रंथ पठण करतो त्यानेच खावा. या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. आता ते झालं मांडणी कधी, आता हे झालं आता मांडणी कधी उचलायची तर तुम्ही मांडणी लगेच उचलू शकता. म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ हलवायचा. बघा एक सांगायचं आहे, गुरुचरित्र ग्रंथ पूर्ण वाचून झाल्यावर अध्याय पहिल्यामधल्या पहिल्या 5 ओळी वाचायच्या असतात. तुम्हालाही माहिती असेल अध्याय. आता माझे सगळं अध्याय वाचून झालं, सगळं वाचून झालं की परत 1 नंबर अध्याय पहिला देईल आणि 1 ते 5 ओव्या मी वाचेल या पद्धतीने. आणि मग मांडणी तुमचं सगळं आवरून झालं की ग्रंथ जागेवर ठेवावा. ग्रंथ नेहमी एका काय म्हणतो ना ब्लाऊज पीस मध्ये बांधून ठेवावा. ग्रंथ अशा ठिकाणी ठेवायचा वारंवार त्याला हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे. जे नारळ आहे ते तुम्ही वाढवू शकता आणि ते तुम्ही खाऊ शकता. ते जे पाणी आहे ते तुळशीला तुम्ही कुठल्याही झाडाला घाला. 1 रुपया सुपारी तसंच ठेवा. विळाची पानं तुम्ही निर्माल्यात टाकून द्या. महाराजांची मूर्ती जागेवर जाईल, फोटो जागेवर जाईल या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता हे झालं घरात पारायण करणार आहात त्यांच्यासाठी. केंद्रात जरी पारायण करणार असाल तर घरातली देवपूजा करा, घरातल्या महाराजांवर मूर्तीवर अभिषेक करा. आता अभिषेक सगळ्यांना करायचा आहे. भलेही तुम्ही केंद्रात पारायण करणार आहात, घरात पारायण करणार आहात, कोणी पण असेल, महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक या दिवशी करायचाच असतो. अभिषेक करत असताना सुरुवातीला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं. फलश्रुती म्हणायची गरज नाही. ते नसेल, ते नसतं म्हणायचं तर ऐकावं. त्याच्याच बरोबर 16 वेळा तुम्हाला पुरुष सूक्तमचं पठण करावं. 16 वेळा शक्य होत नाही तर 1 वेळा करा. त्याचबरोबर 1 वेळा तुम्हाला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. फलश्रुती म्हणायची गरज नाही. 1 वेळा पुरुष सूक्तम, 1 वेळा श्री सूक्तम, 1 वेळा पवमान सूक्तम आणि 1 वेळा रामरक्ष. 1 ते 9 ओव्यांपर्यंत तुम्हाला रामरक्षा पठण करायचं आहे. हे सगळं म्हणत असताना महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. अभिषेक करून झाल्यावर मूर्ती ही ताम्हनातून काढून बाजूला ठेवायची. छानपैकी एका सुंदर वस्त्राने महाराजांची मूर्ती स्वच्छ करायची. नेहमी मूर्ती स्वच्छ करत असताना कधी कधी डोळ्यात पाणी जातं, कधी कधी कानात, त्यांच्या नाकात पाणी जातं. ते सगळं स्वच्छ करायचं असतं. आणि हिना अत्तर असेल तर ते महाराजांना लावा. गंध लावा, अष्टगंध लावा किंवा केशयुक्त अष्टगंध जर असेल तर ते लावा. वस्त्र महाराजांना परिधान करा. हार असेल तर चाफ्याची फुलं असेल तर ते अर्पण करा. या पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे. या दिवशी महाराजांची मूर्ती स्थापन करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता. सगळं करून झाल्यावर आरती करावी. आता 8ची आरती ज्या महिला करणार असाल तर 8ची आरती बघा. आता काय होतं ना 8:30च्या आरतीला 10:30च्या आरतीला नैवेद्य दाखवायचा असतो. पण मला माहिती आहे सगळं वाचून स्वयंपाक करून 10:30ला नैवेद्य दाखवला जात नाही. पण तरी पण तुम्ही थोडासा प्रयत्न करा. या दिवशी लवकर, या दिवशी खरी नक्कीच कसरतच असते. मला माहिती आहे, माझ्यावरूनच सांगते मी तुम्हाला. लवकर उठून एकदा शेवटच्या दिवशी अध्याय छोटे छोटे जरी असले तरी संख्या खूप आहे त्या अध्यायाची, तर ते अध्याय पटकन वाचून पटकन स्वयंपाक करून 10:30च्या आधी पण अगदी नाहीच झालं की नाही झालं तर थोडंसं इकडे तिकडे पण चालेल. अगदी 11, 11:30 किंवा तुम्ही 12ला नैवेद्य दाखवला तरी चालेल.
दत्त महाराजांना फक्त 12च्या नंतर दाखवू नये, कारण की तो भिक्षेचा टाईम असतो, तर हरकत नाही. 12च्या आत आरती वगैरे करा आणि तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. पण अगेन मी तुम्हाला सांगेन की आपल्या केंद्रामध्ये 10:30चीच आरती असते, पण घरात सगळं आपल्याला करायचं असतं. म्हणून बघा, दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो 12 ते 12:30 मध्ये असतो. मग जेव्हा जर तुम्ही ग्रंथांना नैवेद्य दाखवला तरी अतिशय उत्तम. या दिवशी दानधर्म करायला विसरू नका. तेच तुम्हाला सांगते, तुम्ही केंद्रात जाणार असाल तर तुम्ही केळी घेऊन जाऊ शकता, किंवा तुम्हाला तुमची जी काही मनातली इच्छा असेल, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बेसनाचे लाडू न्यावे, मोतीचूरचे लाडू न्यावे, तर तुम्ही ते सुद्धा नेऊ शकता. महाराजांना आवडणारे आहे ते. तरी सुद्धा आपल्याला तर ही जी पुण्यतिथी आपल्याला साजरी करायची आहे, कारण महाराज या दिवशी त्यांनी त्यांचा देह ठेवला होता, पण आजही ते आपल्यासोबत आहे. हम गया नाही, जिंदा आहे, याची पदोपदी अनुभूती प्रत्येक स्वामी भक्ताला येत असते. आणि जो श्रद्धेने सेवा करतो त्याला या गोष्टींची अनुभूती येतेच. तर चला, आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.